लायनिंग, फॉर्म शीट, परत एक लायनिंग ठेवले. वरचा कपडा खूपच पातळ दिसत होता म्हणून परत एकदा वरती मेन फॅब्रिक ठेवून घेऊया. साईडला टाचणी लावून पिनअप करून घेऊया म्हणजे कपडा हलणार नाही. उभ्या आडव्या टिपा मारून घेऊया. शिलाई मारून झालेली आहे. लांबी आहे 14, रुंदी आहे 21. ते माप टाकायचं विसरले. फोल्ड करून घेऊया आणि साईडला टाचण्या लावून पिनअप करून घेऊया म्हणजे कपडा हलणार नाही. वरतून 7 इंच रेख मार्किंग करूया. कडेपासून 2 इंचावर मार्क करून घेऊया. वरतीपर्यंत 2-2 इंचाचं मार्किंग करून घेऊया. आपण जे मार्क केलेलं तिथे पट्टीने लाईन मारून घेऊया. आता ते कटिंग करून घेऊया. वरतून थोडासा गोल आकार देऊन कटिंग करून घेऊया. बॅगला बेल्ट लावण्यासाठी मी तयार करून घेतलेलं आहे. लांबी आहे 47 आणि 1 इंच रुंदी एवढा बेल्ट ठेवायचा. तर बेल्ट आपण अटॅच करून घेऊया. कडेपासून अर्धा इंच, इकडून पण कडेपासून अर्धा इंच बेल्ट ठेवून आपण स्टिच करून घेऊया. स्टिच करून झालेलं आहे. आता त्याच आपण जे मेन फॅब्रिक कटिंग केलेलं त्याच आकाराचं एक लायनिंग कटिंग करून घेऊया. लायनिंग पण कटिंग करून झालेलं आहे. पॅकेट लावण्यासाठी मी एक कपडा घेतलेला आहे. लांबी आहे 7.5, रुंदी आहे 11. मध्ये आपण एक चैन लावून घेऊया. उलट्या साईडला ठेवून आपण स्टिच करून घेऊया दोन्ही साईडला. चैन लावून झालेली आहे. जे ओपन भाग होते तिथे आपण शिलाई मारून घेऊया. आणि अजून एक पॉकेट लावण्यासाठी आपण कपडा घेतलेला आहे. लांबी आहे 6 इंच, रुंदी आहे 15 इंच. तिन्ही साईडला शिलाई मारून घ्यायचा आणि थोडासा गॅप ठेवायचा म्हणजे तिथून आपण कपडा पलटी करून घेऊया. तिन्ही साईडला शिलाई मारून झालेली आहे. जो ओपन भाग ठेवलेला तिथून आपण कपडा पलटी करून घेऊया. व्यवस्थित त्याची टोकं काढून घ्यायची आणि परत जो भाग शिल्लक होता त्या आतमध्ये टाकून शिलाई मारून घ्यायची. या पॅकेटला पण किनारी मारून झालेली आहे. थोडे साईडचे टोकं उडवायची म्हणजे आपली चैन व्यवस्थित पलटी होईल. दोन्ही पॅकेट आपले तयार झालेले आहे. कडेपासून खाली 1 इंच, इकडून पण कडेपासून खाली 1 इंच पॅकेट त्या लाईनीवर ठेवायचं व्यवस्थित. वरतून परत 1 इंच, हे पण व्यवस्थित ठेवायचं. तिन्ही साईडला किनारी मारून घेऊया. इकडून पण तिन्ही साईडला किनारी मारून घेऊया. तिन्ही साईडला किनारी मारून झालेली आहे. मेन फॅब्रिक ठेवूया आणि आपण त्याच्यावर जो पॅकेट बसवलेले ते लायनिंग
त्या कपड्यावर पलटी ठेवून शिलाई मारून घेऊया. थोडासा गॅप ठेवायचा मध्ये. मार्क केली आहे तेवढा बगर शिलाई मारायची नाही. सगळीकडून आपण शिलाई मारून घेऊया. शिलाई मारून झालेली आहे. ओपन भाग बघितला. छोटे छोटे आपण कट्स मारून घेऊया. छोटे छोटे कट्स मारल्याने कपडा मस्त पलटी होतो आणि दिसायलाही छान वाटतो. छोटे मध्ये आपण जे किनारी आहे ते थोडे थोडे कापून घेऊया. पलटी करून घेऊया. व्यवस्थित पलटी करून घ्यायचं. जिथून ओपन भाग ठेवलेला थोडासा कपडे आतमध्ये टाकून शिलाई मारून घेऊया. तसंच आपण सर्व किनारीवर शिलाई मारून घेऊया. किनारी मारून झालेली आहे सर्व साईडने. आता इकडे किनारीला किनारी ठेवून टाचणी लावून शिलाई मारून घेऊया. तिकडून पण टाचणी लावायची. परत इकडून एक टाचणी लावून शिलाई मारून घ्यायची. तसंच त्या साईडला पण टाचणी लावून पिनअप करून घ्यायचं आणि शिलाई मारायची. दोन्ही साईडला शिलाई मारून झालेली आहे. आता आपण वेलक्रो लावून घेऊया. वेलक्रो लावण्यासाठी आपण एक मार्क करून घेऊया. इकडे ठेवून पण मार्क करून घ्यायचं. आता वेलक्रो ठेवून शिलाई मारून घ्यायची चारी साईडला. वेलक्रो लावून झालेला आहे. आतमध्ये एक कप्पा आहे, त्याच्यामध्ये पैसे वगैरे ठेवू शकतो. बॅगची फिनिशिंग बघा किती सुंदर आलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल बटन क्लिक करा, म्हणजे मी व्हिडिओ टाकल्याबरोबर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.